तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची, ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती. माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत, आपण राज्य जिंकतो पण माणुसकी हरवत नाही, आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला, पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या. काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा, सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही.
त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या. एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो, सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलंस, पण त्याहून मोठे म्हणजे तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता. कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्ये जिंकणारे महापुरुष होते. आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती.
माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत, आपण राज्य जिंकतो पण माणुसकी हरवत नाही. आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला. पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या. काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा, सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या.
एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो, सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलंस, पण त्याहून मोठे म्हणजे तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता. कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्य जिंकणारे महापुरुष होते. आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती. माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार,
स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत, आपण राज्य जिंकतो पण माणुसकी हरवत नाही. आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला. पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या. काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा, सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या. एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो,
सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलंस, पण त्याहून मोठे म्हणजे तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता. कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्य जिंकणारे महापुरुष होते. आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची, ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती. माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत,
आपण राज्य जिंकतो, पण माणुसकी हरवत नाही. आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला, पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या. काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा, सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या. एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो, सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलंस, पण त्याहून मोठे म्हणजे
तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता. कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्ये जिंकणारे महापुरुष होते. आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती. माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत, आपण राज्य जिंकतो पण माणुसकी हरवत नाही, आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला, पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या.
काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा, सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या. एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो, सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलस, पण त्याहून मोठे म्हणजे तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता. कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया
सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्ये जिंकणारे महापुरुष होते. आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची, ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती. माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत, आपण राज्य जिंकतो पण माणुसकी हरवत नाही, आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला, पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या. काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती
करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा, सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या. एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो, सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलंस, पण त्याहून मोठे म्हणजे तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता. कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्ये जिंकणारे महापुरुष होते.
आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती. माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत, आपण राज्य जिंकतो पण माणुसकी हरवत नाही, आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला, पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या. काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर
माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा, सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या. एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो, सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलंस, पण त्याहून मोठे म्हणजे तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता. कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्य जिंकणारे महापुरुष होते. आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा.
जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती. माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत, आपण राज्य जिंकतो पण माणुसकी हरवत नाही आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला, पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या. काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा,
सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या. एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो, सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलंस, पण त्याहून मोठे म्हणजे तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता. कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्ये जिंकणारे महापुरुष होते. आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती
शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य तलवारी इतकेच तेजस्वी होते, पण त्यांची खरी महानता होती नीती, न्याय आणि स्त्री सन्मान. ही कथा आहे त्या मूल्यांची, ज्यामुळे स्वराज्य केवळ सत्ता नव्हे तर धर्मराज्य ठरले. शिवाजी महाराजांच्या जीवनात स्त्री सन्मानाची बीजे लहानपणीच रोवली गेली होती. माता जिजाऊंनी ही बीजे रोवण्यास त्यांना मदत केली होती. माता जिजाऊ यांनी रामायण, महाभारत यांच्या कथा सांगताना नेहमी एक गोष्ट ठासून सांगितली, राजा होशील पण आधी सुसंस्कृत पुरुष हो. माता जिजाऊ म्हणत, स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे संस्कार, स्त्री म्हणजे जीवनदायिनी. या विचारांनी शिवाजी महाराज घडले. स्वराज्य उभारताना महाराजांनी स्पष्ट नियम केले होते. स्त्रियांना कोणतीही इजा होणार नाही. स्त्रीवर नजर टाकणे हा गुन्हा समजला जाईल. शत्रूची स्त्री सुद्धा सुरक्षित असेल असे ते म्हणत. महाराज म्हणत, आपण राज्य जिंकतो पण माणुसकी हरवत नाही, आणि माणुसकी न हरवणे हीच स्वराज्याची खरी ओळख होती. एकदा मराठा सैन्याने शत्रूचा एक किल्ला जिंकला. त्या किल्ल्यातील सरदार पळून गेला, पण त्याच्या महालात सुंदर स्त्रिया, दासी, कुटुंबातील महिला सापडल्या. काही सैनिकांच्या मनात चुकीचे विचार डोकावले. त्यांना असं वाटलं की ह्या स्त्रिया आता आपल्याच आहे. त्यांनी त्या स्त्रियांना महाराजांसमोर हजर केले. दरबारात एकदम शांतता पसरली. शिवाजी महाराजांनी त्या स्त्रियांकडे पाहिले, पण ती नजर वासनेची नव्हती, तर ती नजर होती करुणेची. ते क्षणभर शांत राहिले. मग गंभीर आवाजात म्हणाले, या स्त्रिया कोण आहेत? उत्तर आले, महाराज, या स्त्रिया सरदारांच्या घरातील आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांनी जे शब्द उच्चारले ते आजही इतिहासात कोरले गेले आहेत. त्यांनी त्यावेळी उद्गारलेले शब्द असे होते की जर माझी आई, माझी बहीण, माझी कन्या शत्रूच्या हाती लागली असती तर तुम्हाला कसे वाटले असते? या शब्दांवर संपूर्ण दरबार निशब्द झाला. कुणाच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला, त्या स्त्रियांना सन्मानाने वस्त्रे द्या, त्यांना दागिने परत करा, सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवा. कोणालाही त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहू देऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, स्वराज्यात स्त्री अबला नाही, ती आदरास पात्र आहे. यावर सैनिकांची मान झुकली. त्यांना कळले, आपण तलवार चालवायला शिकलो, पण नीती ही छत्रपती
शिवाजी महाराजांकडून शिकायची आहे. तो दिवस सैनिकांसाठी एक धडा ठरला. एकदा एका मराठा सरदाराने स्त्री संबंधी गैरवर्तन केल्याची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. तो सरदार पराक्रमी होता, पण महाराजांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी त्या सरदाराला कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले आणि त्याला कठोर शिक्षा देण्यात आली. महाराज म्हणाले, पराक्रम मोठा असेल पण नीती नसेल तर तो शून्य आहे. शिवाजी महाराज सर्व धर्माचा सन्मान करत असत. हिंदू, मुस्लिम सर्व स्त्रिया त्यांच्यासाठी समान होत्या. एका मोहिमेत एका मशिदीतील स्त्री सुरक्षित ठेवण्याचे आदेश त्यांनी स्वतः दिले होते. छत्रपती म्हणाले, धर्म वेगळा असला तरी माणुसकी एकच असते. महाराजांनी केवळ राजघराण्यातील नव्हे तर सामान्य स्त्रियांचाही सन्मान केला होता. शेतकरी स्त्री असो, विधवा असो, गरीब माता असो, सर्वांसाठी स्वराज्य हे सुरक्षित असले पाहिजे आणि छत्रपतींच्या काळात ते सुरक्षित होते. शेतात पिके तुडवणाऱ्या सैनिकांना स्त्रियांपुढे माफी मागायला लावली जात असे. एकदा जिजाऊंनी महाराजांना म्हटले, शिवबा, तू राज्य जिंकलंस, पण त्याहून मोठे म्हणजे तू माणुसकी जिंकलीस. हा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सर्वात मोठा विजय होता, कारण जिजाऊंनी त्यांना त्यांची पाठ थोपटली होती. त्यांच्या राजकीय समजदारीसाठी इंग्रज व परकीय इतिहासकारही लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रिया सर्वाधिक सुरक्षित होत्या. ही गोष्ट महाराजांच्या नीतीचे जिवंत प्रमाण आहे. स्त्री सन्मान ही संस्कृतीची ओळख आहे. सत्ता जबाबदारीसह पराक्रम नीतीसोबत राज्य माणुसकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज केवळ युद्ध जिंकणारे राजे नव्हते, ते मूल्य जिंकणारे महापुरुष होते. आजच्या काळात जेथे स्त्री सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला मार्ग दाखवते. तलवार हातात असली तरी नजर पवित्र असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा. जय शिवाजी, जय भवानी. आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्त्री सन्मानाचा आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी युद्धे जिंकली, साम्राज्य वाढवली, पण माणुसकी जपणारा, स्त्रीला आई बहीण मानणारा आणि न्यायाला धर्म समजणारा राजा असा विराळाच, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज
यांचे शौर्य तलवारी इतकेच